तुम्हा सर्वांचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत आहे आणि प्रभू चांगला आहे. आपला उजवा हातून जर म्हणा का येशू चांगला आहे, मी आशीर्वाद आहे, मी आशा आहे, मी अभिवचन आहे. तुम्ही इथं कदाचित असाल म्हणाल की मी आशीर्वाद आहे, तुम्हाला वाटत नसेल. तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, देवाची योजना तुमच्यासाठी ही आहे की तुम्ही आशीर्वाद बनावा, तुम्ही आशीर्वाद बनावा. हालेलुया. या जगाला लक्षात ठेवा, अब्राहमाला देवाने म्हटलं, मी तुला बोलवतो, तू येशील, मी तुला आशीर्वाद देईन आणि तू जगाला आशीर्वाद बनशील. आमेन. प्रेज द लॉर्ड. परत म्हणाल का, मी आशा आहे, मी आशीर्वाद आहे, मी अभिवचन आहे. येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना आशीर्वादाच्या मागं धावावं लागत नाही, आशीर्वाद त्याच्या मागं धावतात. आपण सर्वजण खाली बसू शकता. हालेलुया. प्रियांनो, मागील काही दिवसांमध्ये आपण नीतिसूत्राच्या म्हणजे ॲक्च्युली वर्षाच्या सुरुवातीलाच वरील ज्ञानाबद्दल प्रभूने मला वचन दिलं. वरील ज्ञानाने भरलेले असा. जगाचं ज्ञान किंवा देहाचं ज्ञान हे पैशाचिक ज्ञान आहे, पण वरील ज्ञान हे शुद्ध ज्ञान आहे. ते ज्ञानाने देव परमेश्वर तुम्हाला घडवू इच्छितो आणि तुम्हाला तयार आणि मला तयार करू इच्छितो. आमेन. हालेलुया. तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आज जर तुम्ही पहिल्यांदाच ऑनलाईन जॉईन झालेला आहात तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्हाला आम्हा संगती कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्या ठिकाणी नंबर आहे, त्या नंबरवरून तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि निश्चितच प्रभू तुम्हाला आशीर्वाद. काल मला एका बहिणीने फोन केला, ती म्हटली, पास्टर माझा जो तुमचा नंबर नव्हता, पण मला वाटतं की त्या यूट्यूबच्या चॅनलवर तिने नंबर पाहिला आणि कोणाला तरी एक तर अभिषेकला किंवा किरणला फोन केला आणि त्यांनी त्यांच्याकडून मला कॉन्टॅक्ट केला. मी त्यांच्यासाठी फोनवर प्रार्थना करू शकलो. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जे नंबर दिलेले आहेत ते प्रार्थनेसाठी दिलेले नंबर आहेत. ओके, तुम्ही त्यांना फोन करू शकता आणि त्यांच्याकडून प्रार्थना करून घेऊ शकता, कारण येशू प्रार्थनेचं उत्तर देणारा परमेश्वर आहे. आमेन. येशू कार्य करणारा परमेश्वर आहे प्रियांनो. हालेलुया. मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा मी उपदेश केला होता, नीतिसूत्राचं पुस्तकाचं 9व्या अध्यायाचं पहिलं वचनावर आपण मनन केलं होतं आणि त्याच याच्यावर मी आज बोलणार आहे प्रियांनो. 9व्या अध्यायाचं पहिलं वचन असं सांगतं की, वाचा, ज्ञानाने आपले घर बांधले आहे. ज्ञानाने आपले घर बांधिले आहे, त्याने आपले 7 खांब तयार केले आहेत. त्याने 7 खांब तयार केलेले आहेत. आणि आपण पाहिलं, हा ज्ञान बांधणारा जो आहे, हे पुस्तकं लिहिलेली आहेत ते शलोमोन राजाने लिहिले. 3 पुस्तकं शलोमोनाने लिहिलेली आहेत. आणि ती म्हणजे, पहिलं म्हणजे नीतिसूत्राचं पुस्तक, दुसरं म्हणजे उपदेशकाचं पुस्तक आणि गीतरत्नाचं पुस्तक. ओके, हे तिन्ही पुस्तकं ही शलोमोनाने लिहिलेली आहेत. त्याच्या वयाच्या वेगवेगळ्या आयुष्याच्या काळामध्ये लिहिली आहेत. पण प्रियांनो, त्या शलोमोनाने, मला तुम्हाला सांगू द्या, शलोमोन महाराज जगामध्ये त्याच्यासारखा आजपर्यंत कोणी समृद्ध तेवढा कोणी झाला नाही, त्याच्यासारखा कोणी ज्ञानी नव्हता. त्याच्या राज्यामध्ये शांती होती. असं लिहिलेलं आहे की त्याच्या काळामध्ये चांदी रस्त्यावर फेकून द्यायची, एवढी चांदी होती. सोन्याच्या बाबतीत तर विचारूच नका. तो एवढा समृद्ध होता. त्याची ख्याती ऐकून शबाची राणी त्याला भेटायला आली, त्याचं ज्ञान ऐकण्यासाठी. एवढा मोठा ज्ञानी, पण आयुष्याच्या शेवटी अशक्तपणा जेव्हा आला, त्यांनी त्या जीवनामध्ये जे लोकांना शिकवलं ते स्वतःच अनुसरलं नाही. म्हणून पॉल म्हणतो, सांभाळा, दुसऱ्यांना शिकवत असताना जर स्वतःच तुम्ही लागूकरण करत नाही तर तुम्ही पडाल. आणि त्यांनी आपलं जीवन गमावलं. त्यांनी 300 बायका केला, 700 उपपत्न्या केल्या आणि आयुष्याच्या शेवटी त्या उपपत्न्यांना खुश करण्यासाठी, म्हणजे ज्यावेळेस तो वयस्कर झाला आणि त्यावेळेस त्याचं शक्ती कमी झाली, ही रियालिटी आहे. शरीरामध्ये, जीवनामध्ये मनुष्याची कधी ना कधी शक्ती कमी होते आणि त्यावेळेस तो तडजोड करायला लागतो. ओके, आणि त्याने जाऊन प्रियांनो मोलखाला, तुम्हाला विश्वास बसणार नाही, हा ज्ञानी व्यक्ती त्यांनी जीवनामध्ये खूप काही गोष्टी गमावल्या.
त्याला अर्पण केले आणि भयानक अर्पण केले. त्याच्या जीवनाबद्दल कधी अभ्यास केला तर तुम्हाला त्याच्याबद्दल शिकायला मिळेल. पण पवित्र आत्म्याने त्याने लिहिलेली ही जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं आम्हासाठी लिहिलेली आहेत, बोध म्हणून दिलेली आहेत. त्यातून आम्ही काही गोष्टी शिकण्याची गरज आहे. आमेन. आणि मागच्या आपण पाहिलं की ज्ञानाने आपलं घर बांधलं. भारतामधलं एक सुरेख गड अंटालिया, याबद्दल मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगते बोललो की जे अंबानीचं निवासस्थान आहे ते बांधकाम करण्यासाठी कितीतरी हजारो रुपयाचं खर्च झालेला आहे. करोडो रुपयाचा, हजारो करोड रुपये त्यासाठी लागलेले आहेत. आणि हा सगळं अरे वाव काय अद्भुत आहे. ओके. पण प्रियांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जे प्रभू येशू ख्रिस्त जे ज्ञानाने घर बांधलेलं आहे त्यापेक्षाही सुंदर आणि अद्भुत असणार आहे. आणि ते तुमचं आणि माझं घर असणार आहे. हालेलुया आहे. त्याची तुलना कोणा सांगतेच करता येणार नाही. तुमचं घर ज्ञानाने बांधलेलं असलं पाहिजे. आणि त्या घराचा पाया जो प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रियांनो, तो नीलमण्याचा पाया आहे. लक्षात ठेवा प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त हा पाया आहे. पहिले ग्रंथिकारासपत्र 3 अध्याय आणि मला वाटतं 9, 10 आणि 11 वचन कदाचित, त्या वचनांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला पौलाने लिहिलेलं आहे, मी उत्तम कारागिरासारखा. वाचूया आपण ते वचन, सुरेख वचन आहे. कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत. आम्ही देवाचे सहकारी आहोत. तुम्ही देवाचे शेत, हा. देवाची इमारत असे आहात. माझ्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानाने मी कुशल कारागिराच्या पद्धतीप्रमाणे पाया घातला आणि दुसरा त्यावर इमारत बांधित आहे. व त्यावरचे बांधकाम आपण कसे करीत आहो ह्याविषयी प्रत्येकाने जपावे. आमेन. प्रत्येकाने जपायचंय. बरं, पुढं. येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. सगळं म्हणा, मला प्रत्येकाला ओ बोला की ओ मुकेत का सगळं म्हणा, मला 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 माझा घर बांधायचंय. कोणाला बांधायचंय? येशू ख्रिस्त हा पाया आहे. तो पाया तुमच्या जीवनामध्ये कोणीतरी घातला, कोणीतरी मला सांगितलं प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल. कुशल कारागीर येशू ख्रिस्त हा पाया घातला. पण प्रत्येकाला जपायचं की मी बांधकाम कसा करतो हे प्रत्येकाचं काम आहे, माझं नाही आहे. मी एक पाळक म्हणून तुम्हाला मार्गदर्शन करेन. पण एक लक्षात ठेवा प्रियांनो, तुमचं बांधकाम करणारा कुशल कारागीर खुद्द प्रभू येशू आहे आणि पवित्र आत्मा आहे. हालेलुया हालेलुया. वाचूया पुढे काय म्हटलेलं आहे. ह्या पायावर कोणी सोने, रुपे, मौल्यवान पाषाण, लाकूड, गवत, पेंढा ह्यांनी बांधतो, तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल. बर, एक दिवस ते उघड होणार आहे. हा, तो दिवस ते उघडीस आणील. बर. कारण तो अग्नीसह प्रकट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा या अग्नीनेच होईल. ठीक आहे, ते तुमचं तुम्हाला प्रत्येकाला जी दिसणार आहे. आता आपण पाहणार आहोत प्रियांनो, हा पाया जो आहे प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय दुसरं कोणीच नाही. तुमचं आणि माझं जीवन येशू ख्रिस्तावर आहे. मागच्या वेळेस आपण पाहिलं देवाच्या वचनावर आमचा पाया बांधलेला आहे. किंवा मग आपण पाहिलं इब्री लोकासपत्राच्या 6व्या अध्यायामध्ये जे पायाचे गोष्ट सांगितल्यात, 7 गोष्टी सांगितल्यात, त्यावर आम्हाला बांधायचं आहे. पण आता वर असं लिहिलेलं आहे की ज्ञानाने आपले घर बांधले आहेत आणि त्यांनी 7 खांब तयार केले आहेत. सगळे म्हणा 7 खांब. 7 खांब. म्हटलं प्रभू हे 7 खांब आहे काय? हे काय खांब आहेत प्रियांनो? आणि मला असं दिसून आलं पवित्र शास्त्रामध्ये 7 हा क्रमांक देवाचा सर्वात आवडीचा क्रमांक वाटला. 7 हा क्रमांक वारंवार आलेला मला पाहायला मिळतो पवित्र शास्त्रात प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि मी कदाचित काही गोष्टी तुम्हाला सांगेन, पण काही गोष्टी कदाचित मिस करेल. जेव्हा मिस करेल आणि तुम्ही वाचत राहाल बायबल, त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता, कारण ही फार सुंदर संधी देवाने आम्हाला दिलेली आहे. ओके. 7 हा पूर्णतेचा क्रमांक आहे. 7 हा पूर्णतेचा क्रमांक आहे. 7 हा क्रमांक कम्प्लिशन, इट्स अ परफेक्शन, परफेक्ट कम्प्लिशनचा क्रमांक आहे. ओके. पहिला
गोष्ट आपण पाहतो, सर्वात परमेश्वराने ज्यावेळेस निर्मिती केली, एखादी गोष्टीची निर्मिती केली, पहिल्या निर्मितीमध्ये, पहिल्या अध्यायामध्ये देवानी 7 दिवसांमध्ये सर्व काही निर्माण केलं, किंवा 6 दिवसात किंवा 7वा दिवस देवाने आराम केला. 7 दिवस हे निर्मितीचे दिवस आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतात. ओके, महत्वाची गोष्ट आहे. मग पुढं काय? जर तुम्ही उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये गेला तर त्या ठिकाणी परमेश्वराने अब्राहमाला बोलवलं आणि म्हटलं, अब्राहमा, मी तुला आशीर्वाद करेन. पहिलं 12व्या अध्यायाचं पहिलं आणि दुसरं वचन असं सांगतं की पहा, मी तुला तुझ्याद्वारे मी तुझे कल्याण करीन, तुला आशीर्वाद करीन, तू आशीर्वाद मूलक हो. ओके, जे तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन, जे तुला श्राप देतील त्यांना मी श्राप देईन, तुझे नाव मी मोठे करीन. हालेलुया. आणि ते त्या 7 गोष्टी आहेत, 7-fold blessings, 7 पदरी. देवाने 7 हा क्रमांक तिथं वापरलेला आहे. ओके, त्याच्यावर उपदेश करू इच्छितो मी, कधीतरी करेन. पण एक लक्षात ठेवा प्रियांनो, देवाने तुम्हाला आशीर्वाद होण्यासाठी पाचारण केलेलं आहे. तुम्हाला जर तुम्ही नव्या करारात वाचाल, आता काढून वाचू नका, आपण गलती करा. पत्राचा 3रा अध्याय 13 आणि 14 वचनात लिहिलं आहे की प्रत्येक जो यहुदी तर व्यक्तीसाठी ख्रिस्त येशूद्वारे अब्राहमाचा आशीर्वाद देवाने नेमलेला आहे. आमेन. तुम्ही 7 आशीर्वादाने आशीर्वादित आहात. प्रेज द लॉर्ड. ते आशीर्वाद तुम्हाला स्वीकार. म्हणून मी दरवेळेस सांगतो की तुम्हाला आशीर्वाद मिळणार, तुम्ही आशीर्वाद आहात. जर प्रभू येशू ख्रिस्ताचा तुम्ही अनुभव घेतलेला आहे, येशूला स्वीकारलेला आहे, तर तुमचं घर हे एक प्रियांनो अद्भुत घर असणार आहे. जगातल्या कुठल्याही, मला माहीत नाही ताजमहाल बनवायला किती खर्च आला, पण जगातले सर्व लोक ताजमहाल पाहायला येतात. ओके, तिथं कबर आहे, पण तुम्ही तर जिवंत आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सगळे म्हणा, मी देवाचं घर आहे. ओ बोला की आपला हात वर करून, मी देवाचं घर आहे. विश्वास ठेवा ह्या शब्दांवर. पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं प्रियांनो, आणि तो तुम्हाला घडवत आहे. आणि त्याची इच्छा आहे की तुम्ही एक सौंदर्याने भरलेलं घर असावं. मग आम्हाला पुढे अजून पाहायला मिळतं की 7 वर्ष याकोबाने राहेलीसाठी श्रम केले. लग्न करण्यासाठी 7 वर्ष काम केले. बाप रे. प्रेज द लॉर्ड. 7 वर्ष. काय वाटतं? 7 वर्ष. मला माहित नाही अभिषेकने किती काम केलं. तो आला आज, पण त्याचा मामा इथं नाहीये ना, काय करायचं. 7 वर्ष. पण त्या शेवटी मामाने त्याला फसवलं. ओके, काल मी एका उपदेशामध्ये सांगत होतो एका 7 वर्षाबद्दल आणि मामाबद्दल सांगितलं. ओके, मामा, प्रत्येकाचे मामा वाईट असतात ना असं नाही आहे, पण माहीत नाही बायबलमध्ये मामाने याकोबाला फसवलं, म्हणून तेव्हापासून मला मामा बनवलं हे शब्द आलेले आहेत. नाही त्या मला माहीत नाही की का मामाला, पण मामा लोक चांगले असतात, मामा लोक. ओके, पण लाबानाचा स्वभाव आहे. आणि मग त्याला परत 7 वर्ष काम करावं लागलं राहेलीसाठी. लिया मिळाली त्याला, ती डोळ्यांनी आंधळी होती. मग नंतर त्याला राहेल मिळाली 7 वर्षानंतर. पण 7 हा क्रमांक वारंवार आलेला आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं. प्रियांनो, जर तुम्ही अभ्यास कराल तर नियमशास्त्रामध्ये 7 सण आहेत. 7 सण आहेत. 7 फीस्ट ऑफ इस्रायल फार महत्त्वाचे आहेत. आणि ते प्रत्येक 7 सण त्याचा अभ्यास करावा. एक दिवस मला प्रभू, मी विचार करत होतो की ह्या सगळ्या सणांबद्दल तुम्हाला शिकवावं. की आपण काही दिवसामध्ये वल्हांडण सण साजरा करू. कदाचित सर्व जगातले लोक येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर देणारा दिवस साजरा करणार आहेत. पण हे 7 सण जे आहेत ते ख्रिस्तामध्ये पूर्ण होत आहेत प्रियांनो. आणि शेवटचा सण आहे तो 6वा सण आहे, फीस्ट ऑफ ट्रम्पेट. आणि मग त्यानंतरचा सण आहे की त्या ठिकाणी
एकत्र येऊन राहण्याचा सण. मी सांगेन कधी तुम्हाला, पण हे 2 सण आहेत. फीस्ट ऑफ ट्रम्पेट, लवकरच ती तुतारी वाजणार आहे. हो, लवकरच वाजेल. पण ह्या 7 सणापैकी ते सण आहेत प्रियांनो, फार महत्त्वाचे सण आहेत. प्रभू होऊ देईल तर योग्य वेळेलाचा अभ्यास करू. त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं यहोशुआ 7 वेळेला यरीहोच्या भोवती त्यांनी फेरी मारली. यहोशुआ, त्याच्याबरोबरची याजक, त्याचबरोबर त्याच्याबरोबरचे जे सैन्याचे अधिकारी, यांनी 7 दिवस 7 वेळेला आणि शेवटच्या दिवशी 7 चक्रा मारल्या. आणि मग त्यांनी ट्रम्पेट, तुतारीचं फुकारी केले, लोकांनी स्तुती स्तवन केलं आणि ती भिंत आहे ती पडली. आम्हाला ती स्टोरी माहीत आहे, नसेल माहीत तर पहा प्रियांनो. फार यहोशुआच्या पुस्तकामध्ये फार सुरेख ती स्टोरी आहे. मला वाटतं 6व्या किंवा 7व्या अध्यायामध्ये ती स्टोरी आहे, 6व्या अध्यायामध्ये आहे. पण वाचा, त्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत प्रियांनो. अजून एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला पाहायला मिळतं की एलियाच्या जीवनामध्ये एलियाने 7 वेळा प्रार्थना केली. आम्हाला सर्वांना माहिती आहे एलिया तुमच्या माझ्या स्वभावासारखा व्यक्ती होता. सगळे म्हणा, एलिया माझ्यासारख्या स्वभावाचा व्यक्ती होता. म्हणजे तुमचा माझा स्वभाव जसा भित्रा आहे, जसा बऱ्याच गोष्टीमध्ये, तसाच निराश होणारा तसाच एलिया देखील होता. हे फार सुरेख आणि उत्तम गोष्ट आहे. पवित्र शास्त्रामध्ये जे लोक येशू ख्रिस्ताने किंवा देवाने प्रगट केले ते प्रत्येक लोकांमध्ये काही ना काहीतरी शारीरिक अशक्तपणा होता तुमच्या माझ्यासारखा. ते सुपरमॅन आहेत असं कधीच दाखवलेलं नाही आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि म्हणून आम्ही त्यासाठी रिलेट करू शकतो, आम्ही त्यासाठी जोडू शकतो. पण असं लिहिलेलं आहे, एलिया राजाला म्हणाला की पुढचे 3.5 वर्ष किंवा 3 वर्ष पाऊस येणार नाही, माझ्या शब्दावरूनच पाऊस येईल. आणि आम्हाला माहिती आहे जेव्हा 3.5 वर्ष संपले आणि त्या ठिकाणी ते अर्पण केलं, वरून अग्नी उतरला वगैरे वगैरे, आणि मग त्यांनी 7 वेळा प्रार्थना केली. 7 वेळा त्यांनी गुडघ्यामध्ये टेकून, गुडघ्यामध्ये जाऊन 7 वेळा त्यांनी आपल्या सेवकाला म्हटलं, जा रे वर पहा डोंगरावर. 7व्या वेळा एवढा हाता एवढा काय पाहिला त्यांनी, हाता एवढा ढग पाहिला. आणि तो येत असताना त्यांनी राजाला सांगितलं, रथ जोम पळ, कारण तुला फार मोठ्या वादळाने गाठणार आहे. आणि ज्यावेळेस तो पळाला आणि एलिया त्या रथाच्या पुढं पळत गेला. हे प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं पवित्र आत्म्याचं कार्य. पण प्रार्थना ही त्यामध्ये 7 वेळा त्यांनी प्रार्थना केली. एलियाच्या जीवनामध्ये 7 चमत्कार झाले आणि अलिशाच्या जीवनामध्ये 14 चमत्कार झाले. 7 हा क्रमांक वारंवार पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला आलेला पाहायला मिळतो. ज्या वेळेला अलिशा आला आणि अलिशा म्हटला की बाबा रे, नामान आला, त्याच्या शरीरावर कोड होतं, आला मला बरं कर. तो म्हटला जा 7 वेळा यार्देनेमध्ये काय कर तू, डुबकी मार. डुबकी लगाई रे बाबा, डुबकी लगाई, डुबकी लगाई रे बाबा, डुबकी कितने बार, 1 नहीं 2 नहीं 7 बार लगाई. 7 वेळा त्यांनी डुबकी, 7व्या वेळा तो पूर्ण झाला. विचार करा, 6व्या वेळा म्हटलं असतं नको रे जाऊ दे काय ना, तर त्यांनी शेवटचा आशीर्वाद गमावला असता. पण देवा स्तुती असो प्रियांनो, देव परमेश्वर चांगला आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याच्या सेवकाच्या सांगण्यावरून 7 वेळा डुबकी मारली आणि त्याचं शरीर पालटून गेला. हालेलुया. तेवढंच नव्हे प्रियांनो, आम्हाला पाहायला मिळतं प्रभू येशू ख्रिस्ताने योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 7 वेळा मी जीवनाचे दार आहे, मी आय एम, असे 7 शब्द स्वतःबद्दल उल्लेख केलेला आहे. मी मार्ग सत्य व जीवन आहे, मीच खरा मेंढपाळ आहे. असे 7 वेगवेगळे आय एम असे शब्द उल्लेख केलेला आहे. मला वाटतं मागच्या 2-3 वर्षापूर्वी एका गुड फ्रायडेला त्या येशू ख्रिस्ताच्या शब्दावर मी बोललो होतो, जर आठवत नसेल तर. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यावेळेस येशू ख्रिस्त वधस्तंभावर होता त्या प्रभू येशू ख्रिस्ताने 7 उद्गार काढले. त्या क्रूस खांबावर असताना, हे बापा ह्यांना क्षमा कर, ह्यांना कळत नाही काय कळत आहे. 7 शब्द प्रियांनो त्या वधस्तंभावर.
ह्या प्रत्येक 7 नंबरच्या गोष्टीमध्ये खूप काही गोष्टी आहेत. मला सांगू द्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त जो तुमचं आणि माझं घर बांधत आहे, तो म्हणतो की मला तुझ्या जीवनामध्ये तू 7 खांब बांधण्याची गरज आहे. हालेलुया. येशू ख्रिस्तानी पाया घातलेला आहे, पण आता तुम्हाला आणि मला काहीतरी करायचं आहे. अरे पास्टर, का आम्हाला करायला लावतं का प्रभूला? हे लक्षात ठेवा, प्रभू तुमच्या सहकार्याशिवाय तुमच्या जीवनात काहीच करू शकत नाही. जर तुम्हाला समृद्ध व्हायचं नाही तर प्रभू तुम्हाला समृद्ध प्रभू काही नाही करू शकत. तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, जर तुम्हाला आरोग्य पाहिजे, तुमच्या सहकार्याशिवाय तुम्ही निरोगी राहू शकत नाही. तुम्ही देव परमेश्वर इज अ जेंटलमॅन. जेंटलमॅनला काय म्हणतात मराठीमध्ये? नाही हो, सौम्य नाही. जेंटलमॅनला काहीतरी एक शब्द आहे, चांगला शब्द असला काहीतरी आहे. काय शब्द असला पाहिजे? सभ्य पुरुष. तो जबरदस्तीने घुसत नाही. ओके, तो जाऊन फक्त टुक टुक, विशाल दार उघड रे. हॅलो, ए विशाल, मला आत यायचंय, मी दाराकडे उभा आहे. रेनाल्ड, तुझ्या हृदयात मला यायचंय रे, आणि मला तुझ्या संगती जेवायचंय बाबा. तुला जेवण बनवायचं नाहीये, तुला वडापाव बनवायचा नाहीये. त्याची आजी खूप छान वडापाव बनवते. आणि मग मी जेवण घेऊन येतो रे तुझ्यासाठी, मी ताट घेऊन येतो. हॅलो, प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, हे मला करायचंय. पण जर मी झोप घेतली, फार सुरेख लिहिले ज्ञानाच्या शिक्षणामध्ये 6व्या अध्यायाच्या नीतिसूत्राच्या 6व्या अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये, अरे काय रे, मोठ्याने बोला की रे जरा. अरे मी म्हणत नाहीये. अरे आयशा, कोणाकडे जा? हत्तीकडे जाऊ नको रे बाळा, प्लीज. आम्हाला हत्ती बघायला सर्वांना आवडतं. मुंगी बघायला किती जणांना तयारी आहे. मुंगी जाऊ, हे मुंगी कशी काम करते रे, हे तिच्याकडे जाऊन काही गोष्टी शिक. मास्टर, देवाचं तुम्हाला आणि मला ते बांधायचे आहेत. प्रियांनो, जर तुम्ही प्रगटीकरणाचं पुस्तक वाचाल तर त्या ठिकाणी 7 हा क्रमांक खूप वेळा आलेला आहे. प्रगटीकरण अख्ख्या त्या शेवटच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही प्रगटीकरण पुस्तक 1 अध्यायाचं 4थं वचन वाचाल तर तिथं 7 मंडळ्या सांगितलंय, 7 देवाचे आत्मे सांगितलं. वाचूया आपण 1 अध्यायाचं 4थं वचन. प्रगटीकरणाचं पुस्तकाचा 1 अध्यायाचं 4थं वचन. आशियातील 60 मंडळास योहानाकडून, जो आहे, जो होता व जो येणार, त्याच्यापासून, त्याच्या राजासनासमोर जे 7 आत्मे आहेत त्यांच्यापासून. 7 मंडळ्या आणि 7 आत्मे. अरे बाप. आणि मी ह्या 7 क्रमांकाला म्हटलं, देवाला एवढा आवडतो हा 7 परिपूर्णतेचा नंबर आहे. आणि मी त्याचा अभ्यास म्हटलं, बरोबर मला याच्यातून काही गोष्टी सांग. आणि एक एक गोष्टी आठवायला लागलो, तुम्ही लिहायला लागलो. तुम्ही अभ्यास कराल, तुम्ही वाचायला लागाल, तुम्हाला अशा 7 गोष्टी मिळतील. लिहून काढा, तुमच्या फायद्याच्या आहेत त्या. ह्या ज्या 7 गोष्टी आहेत, तुम्हाला तुमच्या घरामध्ये पाया जर बांधलाय तर हे 7 स्तंभ उभे करायचे आहेत. पण त्या ठिकाणी नुसत्या 7 मंडळ्या आणि 7 आत्मेच नाहीये प्रियांनो, तर पुनरुत्थित ख्रिस्ताच्या हातामध्ये 7 तारे देखील आहे. हालेलुया. प्रगटीकरण 1 अध्यायातच तुम्हाला वाचायला मिळेल. तो 7 समयामध्ये चालतो. अरे बापरे, 7. माझ्या भावना बहिणींनो, ह्या जगामध्ये बरेचसे लोक, मी दरवेळेस लोकांना सांगतो, काही काही लोक अशा येशूची उपासना करतात जो आजही त्या मरियेच्या कुशीमध्ये आहे. बाळ येशूला आजही उपासना बरेचसे लोक आहेत. आजही त्यांच्या घरामध्ये गेला तर बाळ येशू त्यांच्या हातामध्ये दिसतो. काही लोक येशू ख्रिस्त जो यरुशलेममध्ये चालला त्या येशूची उपासना करतात. माझ्या भावना बहिणींनो,
जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या पापासाठी मेला असा विश्वास ठेवता आणि मरणातून जिवंत झाला, त्या पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताची उपासना करायला पाहिजे. तो पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त प्रियांनो साधासुद्धा नाही आहे. त्या पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताचा चेहरा सूर्याच्या तेजासारखा प्रकाशाने चमकणारा चेहरा आहे. हालेलुया. त्याचे डोळे अग्नीचे ज्वाला आहेत प्रियांनो. त्याचे केस पांढऱ्या लोकरीसारखे आहे. तोनी पांढरा शुभ्र झगा घातलेला आहे. त्याचे पाय जळजळीत तांब्यासारखे पाय, जसे अग्नीच्या भट्टीतून काढलेला ते तांब आहे तसं आहे. त्याच्या मुखामधून प्रियांनो दुधारी तलवार येणारी तलवार, त्याचे शब्द तेजस्वी तलवारी सारखे आहेत. मला एक गोष्ट सांगू द्या माझ्या भावानं बहिणींनो, हा पुनरुत्थित येशू ख्रिस्त जो तुम्ही दानिएलाचा 10वा अध्याय वाचाल तर तिथं मी आता काढणार नाही, पण मी त्याचा अभ्यास करतोय सध्या. दानिएलाच्या पुस्तकातून बायबल स्टडी घेतोय. तुम्ही करा, अभ्यास करा. प्रियांनो मी तुम्हाला सांगतो इट्स वन ऑफ द बेस्ट. म्हणजे मी करणार नव्हतो तेवढं, पण ज्यावेळेस मी करायला लागलो, अरे बापरे ह्या गोष्टी इतक्या आहेत. तो पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त तर दानिएलाने तेव्हा पाहिला होता प्रियांनो. इट वॉज व्हेरी पॉवरफुल, व्हेरी पॉवरफुल. काही लोकांना वाटतं काही गरज नाही मला बायबल स्टडीची. माझ्या भावना बहिणीनं तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, हा फार महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला तुमचं घर बांधायचं आहे. हा पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने काही गोष्टी तुमच्यासाठी तयार करून दिलेल्या आहेत. त्याची इच्छा आहे की तुमचं घर असं असावं, सौंदर्याने सामर्थ्याने भरलेलं घर असावं. हालेलुया. तुमच्या घरामध्ये पांगळे आणि लंगडे लोक येतील आणि ते उठून चालत जातील असं तुमचं घर असावं प्रियांनो. आय एम सिरियस. मी ह्या घराबद्दल बोलत आहे प्रियांनो. तुम्हाला सांगते ह्या पवित्र घराबद्दल बोलत आहे, जे घर तुम्ही आणि मी आहोत. आणि तो पुनरुत्थित ख्रिस्त ते घर तुमचं बांधू इच्छितो. पण जर तुम्ही त्याला परवानगी दिली, तुम्ही म्हटलं की प्रभू मला बांध, आणि तुम्ही जर काम केलं तर तो पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त 7 ताऱ्यामध्ये चालतो. 7 तारे त्याच्या हातात आहेत. 7 समयामध्ये तो चालतो. आज तो आमच्यामध्ये इथं उपस्थित आहे आणि तो आमच्यामध्ये चालणारा परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो तो अद्भुत परमेश्वर, तोच तो परमेश्वर. मी तुम्हाला सांगतो तो अद्भुत काम करणारा परमेश्वर, जीवन बदलणारा परमेश्वर आहे. मी पाहिलेलं लोकांचे जीवन जे शून्य होते त्यांना शून्यातून उचलून त्यांना घडवणारा परमेश्वर आहे. शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपनी ही रूप में, प्रेम किया अनंत प्रेम से, मुक्ति के लिए अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति मैं सर्वदा, अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं. प्रियांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तो हे कधी कधी गाणं फक्त मी त्या फ्युनरलच्या वेळेला ऐकतो, पण मी हे तुमच्यासाठी तुम्हाला, अनोखा प्यार है. तुमचं जीवन शून्यासारखं, मातीसारखं, राखेसारखं असेल, त्याला घडवणारा माझा येशू आहे. त्याच्या स्वतःसारखं तो घडवू इच्छितो प्रियांनो. सुंदर त्याच सामर्थ्याने तो घडवू इच्छितो. फार सुरेख आजचं वचन आम्ही वाचलं की ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला मरणातून जीवन केलं, त्याचा आत्मा आमच्यामध्ये वस्ती करतो. त्या मर्त्य आत्म्याने तो तुमचे मर्त्य शरीरे जिवंत करण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. ते शून्यातून तुम्हाला जीवन देणारा परमेश्वर आहे. तुमच्यापैकी काही लोकांनी सुरुवात केली असेल, देवाची स्तुती असो, पण आज तो प्रभू, तुम्ही इथं कदाचित असाल, तुम्ही तिथं पहिल्यांदा बघत असाल की माझं शून्य आहे, माझं जीवन काहीच नाही. त्या प्रभूच्या हातात या प्रियांनो, तो तुम्हाला घडवणारा परमेश्वर आहे. पण हे जो पाया आहे तो पाया घालणं गरजेचं आहे. त्याच प्रियांनो जर तुम्ही याच्यामध्ये पाहाल तर 7 आत्मे, हे 7 आत्मे प्रभू येशू ख्रिस्तावर होते. यशाच्या पुस्तकाच्या 11व्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, ज्ञानाचा आत्मा, विद्येचा आत्मा,
परमेश्वराचा आत्मा, बुद्धीचा आत्मा, सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या भयाचा आत्मा. 7 आत्मे प्रभू येशू ख्रिस्तावर होते. देवाचे 7 आत्मे आहेत, पण पवित्र आत्मा एकच आहे, लक्षात ठेवा. नव्या म्हणजे तुम्ही प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये जवळपास 4 वेळेला ह्या 7 आत्म्याचा उल्लेख केलेला आहे. मी आता सांगणार नाही, पण 3रा अध्यायामध्ये तुम्हाला तो पाहतो, 4था अध्यायामध्ये तुम्हाला वाचायला मिळतं, 5वा अध्यायामध्ये तुम्हाला वाचायला मिळतं, 1ल्या अध्यायामध्ये तुम्हाला वाचायला मिळतं. ह्या 7 आत्म्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्यात. पण मी म्हटलं, अरे बापरे, एवढ्या गोष्टी आहेत. मग अजून प्रगटीकरणामध्ये त्या ठिकाणी 7 शिक्के आहेत. अरे बापरे, 7 पिढा आहेत. अरे बापरे, 7 देवाच्या क्रोधाच्या वाट्या आहेत. ह्या पृथ्वीवर ह्या 7 वाट्या ओतल्या जाणार आहेत प्रियांनो, देवाच्या क्रोधाचा. पण देवाची स्तुती असो, देवाच्या क्रोधापासून प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला वाचवलेलं आहे. हालेलुया. 7 वर्षाचा काळ आहे, त्याला 7 years ऑफ काय म्हटलेलं त्याला, ट्रिब्युलेशन. ट्रिब्युलेशनला काय म्हणता येईल मराठीमध्ये, छळाचा. 7 वर्षाचा छळाचा काळ तो असेल. सात वर्षांमध्ये मग त्या ठिकाणी 7 वेळा तुताऱ्या आहेत. 7 तुताऱ्यात 7 वेगळे देवदूत ते 7 तुताऱ्या वाजवत आहेत. देवा स्तुती असो, पहिल्या तुतारीच्या वेळेस मंडळी रॅप्चर होणार आहे. हालेलुया. त्या 7 वर्षाच्या येणाऱ्या त्या छळाच्या पिरियडच्या, क्रोधाच्या अगोदर मंडळी जी तयार असेल, जी मंडळी सज्ज असेल, तिला घेण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त ढगावर येणार आहे. हालेलुया. तुम्ही तयार आहात का त्या 7 ट्रिब्युलेशनच्या अगोदर? मग नंतर 7 वर्ष त्या ख्रिस्त विरोधाला दिले जातील प्रियांनो, आम्हाला माहिती आहे. मग ते 666 नंबर त्यानंतर आहे, लक्षात ठेवा. आता तुम्हाला म्हणतात वॅक्सिन घेऊ नका बरं का, 6-6. हो, एकाने मला फोन केला, पास्टर मी हॉस्पिटलमध्ये काम करतो. अरे म्हटलं घेऊन टाक वॅक्सिन. नाही ते त्यामध्ये ते 6 ख्रिस्त विरोधाचं. अरे म्हटलं नाही रे बाळा, तसं नाही आहे. ते अभ्यास करून औषध उपचार दिलेला आहे, काही फरक पडत नाही त्यांनी. ओके, हे सांभाळा, तुम्ही फसले जाऊ नये म्हणून अभ्यास करणं गरजेचं आहे. ह्या 7 वर्षाचा काळ प्रियांनो भयानक काळ आहे तो. त्यामध्ये 7 ट्रम्पेट्स असणार आहेत. 7 वर्ष, 3.5 वर्ष तो सर्व जगाला शांती देणार आहे. त्या 3.5 वर्षामध्ये यरुशलेमामध्ये मंदिर बांधलं जाईल. त्या 3.5 वर्षानंतर तो स्वतः म्हणेल मीच देव आहे. आणि त्यावेळेला तो बहुत मनुष्यांना त्रस्त करेल, छळ करेल, त्यांचा नाश करेल प्रियांनो. सरते शेवटी 7व्या वर्षी खुद्द प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा प्रगट होईल आणि आपल्या मुखाच्या श्वासाने त्याला मारेल. तो मोठं सैन्य त्याच्या विरुद्ध युद्ध करायला घेऊन जाईल. गोग आणि मागोग ह्याचा अभ्यास करा. त्या ठिकाणी ती एक खोरं आहे, हर्मगिदोन नावाचं. त्या खोऱ्यामध्ये ते युद्ध होईल. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये शेवटच्या काळाबद्दल हा अभ्यास आहे प्रियांनो. आणि मग तो त्या ठिकाणी येईल आणि ते 7 वर्षाच्या शेवटी प्रभू येशू आणि 1000 वर्ष तुम्ही आणि मी त्याच्याबरोबर राज्य करणार आहात त्या पुनरुत्थित ख्रिस्ताबरोबर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बऱ्याचशा गोष्टी आपण ऐकल्या, 7 पिढा आहेत, 7 गोष्टी आहेत. हे 7 खांब काय आहेत? ज्ञानाने आपले घर बांधलेले त्यांनी 7 खांब तयार केले. मी म्हटलं प्रभू मला हे 7 खांब दाखव माझ्या जीवनासाठी. आणि प्रभूने प्रियांनो मला काही गोष्टी दाखवल्या. 7 गोष्टी मी तुम्हाला सांगते, बोलणार. मला माहीत नाही ते मी संपू शकेल की नाही, निश्चित संपू शकणार नाही. पण पहिली मंडळी, ज्यावेळेस मंडळीची सुरुवात झाली, प्रेषितांची कृत्याचा 2रा अध्याय, 7 गोष्टी नित्याने करत होत्या. सगळे म्हणा 7 गोष्टी पहिली मंडळी नित्याने करत होती. माझ्या भावानं बहिणींनो, तुम्हाला आणि मला ह्या 7 गोष्टी मंडळी म्हणून करण्याची गरज आहे. पहिली मंडळी जर 7 गोष्टी करत होती तर आम्हाला देखील करण्याची गरज आहे.
मी त्यावर उपदेश करणार आहे, तो उपदेश फार मोठा होईल. पण मला इच्छा आहे तुम्ही हे गोष्टी बघावं. 42 वचनामध्ये 4 गोष्टी सांगत होत्या, ते 4 गोष्टी ते करत होते. ओके, 42 वचन काय सांगतं पहा. ते प्रेषितांच्या शिक्षणात, पहिली गोष्ट प्रेषितांच्या शिक्षणामध्ये. अरे ना, आम्हाला शिक्षण नको, आम्हाला फक्त रविवारचा उपदेश पाहिजे बस. पास्टर तुम्ही सांगा काय पास्टर, शिक्षण नको, बायबल स्टडी नको. मी तुमच्याबद्दल बोलत नाही, पण बरेचसे लोक आहेत ज्यांना देवाच्या वचनाच्या शिक्षणासाठी वेळ नाही आहे. त्यांना विचारलं प्रश्नाचं शिक्षण काय, काहीतरी आहे. हे तुझं घर तुला बांधायचंय, दुसरं कोणी बांधणार नाहीये. निखिलसाठी त्याचे डॅडी बांधू शकत नाहीत. हॅलो, ऐकतो का निखिल? निखिलला स्वतःला बांधायचंय बाळा. मी नाही बांधू शकत अभिषेकसाठी. अभिषेकला स्वतःला बांधायचंय, साराला स्वतःला बांधायचंय. ते प्रेषितांच्या शिक्षणामध्ये, बरं, आणि सहवासात, आणि सहभागिते. सगळे म्हणा सहभागितेमध्ये. फार चॅलेंजिंग आहे सहभागिता ही. प्रियांनो, अत्यंत गरजेची फेलोशिप. ओके, सहभागिता ही गरजेची आहे. बरं, पुढं भाकर मोडण्यात. भाकर मोडण्यात. आज आपण इथं भाकर मोडणार आहोत. पहिला रविवारींना आपण भाकर मोडण्यात दरवेळेस जाऊया. ओके, बऱ्याचशा लोकांची तशी मानसिकता आहे. आम्ही पहिल्या रविवारी करतो आणि तिसऱ्या रविवारी करतो. इनफॅक्ट बायबलचं येशू सांगितलं, जेव्हा जेव्हा तुम्ही एकत्र येतात तेव्हा तेव्हा हे करा. फक्त पहिला रविवारी नाही. ही मानसिकता तुटली पाहिजे. इनफॅक्ट त्या वचनामध्ये पुढे मला वाटतं 46 वचनात म्हटलेलं आहे, ते घरोघरी भाकर मोडत होते. सेल ग्रुपमध्ये भाकर मोडत होते. नाही, पास्टरांनी मोडलेली भाकर खूप आहे. हे मी त्या वधस्तंभावर मोडला गेलो नाही, तो फक्त प्रभू येशू ख्रिस्तच मोडला गेलेला आहे. त्याच्या स्मरणार्थ तुम्हाला करायचं आहे. हालेलुया. पास्टर किंवा एखादा देवाचा सेवक, हा प्रियांनो फक्त तुम्ही त्याला हिरो बनवलेलं, देवाला नको असलेलं ते मूर्तीपूजा आहे. आवडो न आवडो तुम्हाला मी एक गोष्ट, ज्या क्षणी तुम्ही कोणाच्याही हाती मोडलेलं असेल, प्रार्थनेनं त्या प्रभूच्या आठवणीमध्ये तुम्ही जेव्हा मोडता, ती भाकर मोडणं गरजेचं आहे. भाकर मोडण्यामध्ये पुढं काय, व प्रार्थना करण्यात तत्पर असत. अरे बाप रे, प्रार्थना करण्यात तत्पर असं. बरं, आपण पुढं वाचूया. 44 आणि 46 वचन ऐक्यामध्ये ते होते. 44 वचन काय सांगतं पहा. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते. सगळे म्हणा एकत्र होते. ते एक होते. बापरे, विश्वास ठेवणारे एक होते. हालेलुया. हा, आणि त्यांचे सर्व काही समायिक होते. 45 वचन सांगतं, ते 6वी गोष्ट जी देणं, गिव्हिंग, ते आपली मालमत्ता विकून देत होते. अरे बापरे, मी म्हणत नाही तुमची घर विकून इथं आणून द्या, नाही. कदाचित त्यावेळेस त्यांना तसं वाटलं असेल, पण पुढं आम्हाला ती गोष्ट पाहायला मिळत नाही. पण लक्षात ठेवा प्रियांनो, देणं मंडळीतला एक खांब आहे. मी तुम्हाला नंतर येशू ख्रिस्ताच्या शिक्षणातून सांगणार आहे काही गोष्टी, पण महत्वाची गोष्ट आहे. सर्वात शेवटी 47 वचन काय सांगतं. 47 वचन, हा, सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे. नाही ग, दे वेज टू प्रेझिंग गॉड असं म्हटलेलं आहे. ते किती वचन आहे ते मराठीमध्ये? 47 मध्ये नाही आहे का? 46. इंग्लिशमध्ये 47, सॉरी मी थोडंसं इंग्लिशमध्ये 47 वचन आहे इंग्लिशमध्ये. 47 वर्सेस. ओके, ते दररोज 47 वर्ड, प्रेझिंग गॉड, हॅव्हिंग फेवर विथ ऑल. देवाची स्तुती. 7वं पाया किंवा 7वं पायाने 7वं पिलर काय होतं? दैवबापाची स्तुती करणं. आमेन. पण प्रियांनो, मी ज्यावेळेस अभ्यास करू लागलो, मला असं दिसलं की प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण देखील 7 मध्येच आहे. म्हटलं अरे बापरे, 5व्या अध्यायामध्ये पाहिलं की 7 मुद्दे त्यांनी शिकवले. 6व्या अध्यायामध्ये 7 मुद्दे शिकवले.
माझ्या भावना बहिणीने येशू ख्रिस्ताचं आणि म्हटलं अरे प्रभूला हे 7 खूप आवडतं, पण मी आज 6वा अध्याय निवडला तुम्हाला शिकवण्यासाठी, म्हणून आता खरं माझा उपदेश सुरू झाला. हा, आता खरं उपदेश आहे माझं. चांगली गोष्ट, इथं टाईमकीपर आता आपले अलेक्स दादा थांबलेले आहेत, ते बसलेले आहेत. पण एक गोष्ट सांगतो प्रियांनो, हे 7 गोष्टी आमच्या जीवनात बांधायच्या आहेत. आणि मी आज 6व्या अध्यायातून तुम्हाला काही गोष्टी शिकवणार आहे. मी पूर्ण गोष्टी शिकवणं शकणार नाही, मला माहिती आहे, पण मी तुम्हाला सांगतो या 7 गोष्टीवर आम्हाला आमचं जीवन बांधायचं. सर्वात पहिली गोष्ट प्रियांनो, मत्ताच्या 6व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्तानी शिकवायला 5व्या अध्यायातून सुरू केलं, पण मी आज 6वा अध्याय निवडला. त्या 6व्या अध्यायातल्या 7 गोष्टी तुम्हाला मी शिकवणार आहे. त्यातलं 3रं आणि 4थं वचन येशू ख्रिस्तानी शिकवत असताना, मी तुमचा पाळक नाही आहे, मी दिसणारा पाळक, पण खरा मेंढपाळ, मुख्य मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. त्या येशू ख्रिस्ताकडून तुम्ही शिकलं पाहिजे. आणि तो सुरुवातीला शिक्षणाच्या पहिले देण्याबद्दल शिकवतो. अरे बापरे, कशाबद्दल? सगळं म्हणा, देण्याबद्दल, सगळं देण्याविषयी. हॅलो, एक आंटी आली होती काही वर्षांपूर्वी माझ्याकडं, पास्टर तुम्ही सर्व देण्याबद्दल का सांगता आम्हाला? हा, पैसे आम्ही आमचा वेळ देतो, आम्ही आमचे टॅलेंट देतो. म्हटलं मी नाही, माझा प्रभू शिकवतो ग बाई. त्यांनी सांगितलं, जिथं तुझं धन तिथं तुझं, हॅलो, जिथं तुझी पर्स, हा, ही पर्स काढा आणि कोणी घेऊन फिरा बरं. काय माझं लक्ष त्या पर्स, कुठं जाती पर्स? जिथं तुझं धन, मी नाही सांगत, आणि मी आणि मी शिकवणार रे बाबा तुम्हाला. मला माझ्या येशूने शिकवलं, मी तुम्हाला शिकवणार. तुम्हाला आवडो न आवडो हा तुमचा प्रॉब्लेम आहे, पण मला एक गोष्ट माहिती आहे, देव परमेश्वर तुमचं घर सुरेख बांधू इच्छितो. हालेलुया. कारण बायबल म्हटलं, सांगितले, द्या म्हणजे घेतले जाईल, तुम्हाला कमी होईल नाही. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. कसं दिलं जाईल? हा, भरून, दाबून, शीख भरून, हलवून तुमच्या पदरी घालते. हालेलुया. प्रभू करो प्रियांनो, प्रभू तुमचे आणि माझे डोळे उघडव या देण्याविषयी. मी मनुष्याला आवडतं म्हणून मी तुम्हाला तुमच्यामुळे शिकवणार नाही. प्लीज मला देवाचं वचन शिकवते. येशू स्वतः म्हणतो, काय म्हणतो पहा बरं 3 आणि 4थ्या वचनामध्ये, तू तर दान धर्म करतोस, तेव्हा तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये. बर, अशा हेतुनी की तुझा दान धर्म गुप्त व्हावा, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तुझे फळ देईल. फार चॅलेंजिंग वचन आहे प्रियांनो हे देण्याविषयी. म्हटलं प्रभू हे कसं शक्य आहे? जर मी ह्या दानार्पणाच्या मध्ये मी पैसे टाकतो, ओके, मी पैसे टाकतो, त्याच्यात ऑलरेडी इंग्लिश सेशने टाकलेले आहेत बा पैसे मी टाकतो, ह्या दानार्पणामध्ये मी पैसे टाकतो, ह्या हाताने टाकलं तर ह्या हाताला कळणार नाही का? म्हटलं देवा प्रभू येशू, काहीतरी तुझं मला नाही कळत आहे. हाऊ डू यू टीच? आणि मग मी त्याच्यावर वचन विचार करत असताना मला असं कळालं की ज्यावेळेस बाळ असतं ना, लहान बाळ, त्या बाळालाच हे कळत नाही. काय कळत नाही? की उजवा हात द्यायचा का डावा हात द्यायचा, नाही का? त्याला प्रेज द लॉर्ड, तो डावा हात देतो, प्रेज द लॉर्ड, उजवा द्यायचा. नंतर त्याला देऊ द्या रे, काय द्यायचा तो देऊ द्या, तो हात देतोय ते महत्वाचं आहे. मग मला कळालं ही जी भावना, देण्याची भावना, ही प्रियांनो देवाने मानवामध्ये
आदामाच्या वेळेसपासून निर्माण केली. कारण तो देवाचा स्वतःचा स्वभाव आहे, बेशुद्ध अवस्थेमध्ये देणं. असं देणं की जे त्या देण्याने माझं गौरव होत नाही तर देवाचं गौरव होतं. हालेलुया. मी असं देणं देतो, मी जेव्हा देतो तेव्हा मी विसरून जातो. प्रामाणिकपणे सांगतो, देणं विसरण्याची तो सांगतो, जे तुम्ही देता ते आठवू नका. चॅलेंजिंग आहे, खूप लोक चॅलेंजिंग आहे ही देण्याच्या बाबतीमध्ये. प्रियांनो, आज प्रभू परमेश्वर त्या देण्याबद्दल बोलवत आहे, दशांश आणि अर्पणाबद्दल बोलत आहे. इनफॅक्ट ह्या 7 खांबापैकी हा 5वा खांब जो शिकवणार आहे तो देखील मी ह्या 7 खांबामध्ये, ह्या 6व्या अध्यायामध्ये 2दा सांगितले देण्याबद्दल. हा 7वा खांब देखील महत्वाचा खांब आहे देण्याचा. मला माहीत, मी जर नाही शिक्षण, येशूचं शिक्षण आहे, मी ते तुम्हाला सांगत आहे. फार गरजेचं आहे प्रियांनो की हे जे खांब आहे देण्याविषयी आम्ही शिकलं पाहिजे. येशू ख्रिस्ताने 6व्या अध्यायामध्ये शिकवलं ते देण्याविषयी शिकवलं. पण दुसरा खांब, महत्वाचा खांब आहे तो 5वं आणि 6वं वचन वाचूया. 5वं आणि 6, प्रार्थनेचा खांब आहे. तुमच्या घराचा पाया येशू ख्रिस्त आहे. एक खांब हा देण्याचा खांब आहे, दुसरा खांब हा प्रार्थनेचा खांब आहे. वाचा. तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखे असू नका. बरं, ढोंग्यासारखे असू नका, कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे. थोडक्यात पुलपीटवरच येऊन फक्त मी प्रार्थना, ते पास्टर सर्वांनाच प्रार्थना, मलाच देत नाहीत. हॅलो, पुलपीटची प्रार्थना गरजेची, महत्वाची. प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. ती आम्ही देण्यापेक्षा आम्हाला माहीत नाही, आम्ही प्रार्थना करत असतो, देवाप्पा आम्ही कोणाला प्रार्थना दे. पण जाऊ दे, मला माझ्याबद्दल बोलायचं नाही. पण एक गोष्ट सांगतो प्रियांनो, ह्या प्रार्थनेबद्दल इथं बोलत नाही येतो. पण त्या काळामध्ये असे लोक होते की चव्हाट्यावर उभं राहून लोकांनी मला पाहावं म्हणून केलेली प्रार्थना. ही मानसिकता बदलली पाहिजे, हे जीवन बदललं पाहिजे. लोकांनी मला पाहू नये, मी देवबापा सांगती बोलत आहे. मी जेव्हा प्रभूमध्ये वाढत होतो आणि वेगवेगळे लोक प्रार्थना करत असत, एक आंटी प्रार्थना करायची, ती अशी ओपनली लोकांना बोलू शकत नव्हती, पण प्रार्थनेमध्ये, देवा तुला माहिती आहे त्या लोकांचं मन काळं आहे आणि तो तिथं बसला, तो बोकडासारखा आहे आणि ते त्या लांडग्यासारखे वागतात. देवाला काय माहित नाही का? अरे पण तू देवाला सांगते का माणसांना सांगते? हॅलो, काही काही लोक उपदेश करतात, देवाला उपदेश. गॉड डझंट लाईक दॅट. देवाला स्तुती स्तवन करणारी प्रार्थना असायला पाहिजे. पुढे वाचा. हा मी तुम्हाला खचित मी सांगतो तो म्हणतो की तुमच्या प्रार्थना कुठे असल्या पाहिजे? आतल्या खोलीमध्ये दार बंद करून. बेडरूम प्रेयर. हॅलो, प्रत्येकाला देवबापाची इच्छा की तुमचं पर्सनल रिलेशनशिप असावं, वैयक्तिक रिलेशनशिप विथ प्रेयर, पर्सनल रिलेशनशिप. आम्ही प्रत्येकाने, दॅट इज व्हॉट ही इज लुकिंग. अरे तू ते, मी तुला सांगतो ते बांध रे, तो 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 स्तंभ तयार कर रे तुझ्या जीवनामध्ये. प्रार्थनेचा पर्सनल प्रेयर लाईफ. फर्स्ट वेळच नाही हो मला. लबाडी आहे. यू हॅव डिसीव्ड युअर सेल्फ वेर यू डोंट स्पेंड टाइम पर्सनली विथ गॉड. देवा सांगती वैयक्तिक प्रार्थनेचं जीवन फार गरजेचं आहे. प्लीज, हा स्तंभ काही लोकांचा इट्स अ टाइम विथ गॉड. इट्स अ हजबंड अँड वाईफ रिलेशनशिप विथ गॉड, काइंड ऑफ रिलेशनशिप. देवबापाची इच्छा की ते पर्सनल रिलेशनशिप व्हावं. नाही आम्हाला आता मंडळीची प्रार्थना व्हायला गरज नाही. मी सांगत नाही, येशू शिकवतो त्याच अध्यायामध्ये 9व्या वचनामध्ये त्यांनी प्रभूची प्रार्थना शिकवली. काय प्रार्थना? सुरुवात काय?
यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा, हा हे आमच्या स्वर्गातील पित्या. काय प्रार्थना? सगळे म्हणा, हे आमच्या स्वर्गातील पित्या. अशी प्रार्थना काय? हे माझ्या स्वर्गातील पित्या अशी आहे का? आमच्या म्हटल्यानंतर काय येतं? काय? टुगेदर. हे पर्सनली जस मी प्रार्थना करतो, हे माझ्या पित्या, देवापा, माझ्या देवा, माझ्या देवा, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. पण हे आमच्या स्वर्गातील पित्या, युनिटी, टुगेदर प्रेयर. ती माझ्यासाठी नाही आहे, माझ्या बायकोने प्रार्थना करायला. आहे तू जॉईन हो ना का मंडळीच्या प्रार्थनेला? हा, तुमच्याबद्दल बोलत नाही, तुमच्या शेजाऱ्याबद्दल बोलत आहे मी. त्या दिवशी मी आणि रेचल बोलत होतो, म्हटलं लोक का प्रार्थनेला नाही. कदाचित आम्हाला प्रश्न असा, कधी त्यांना प्रार्थना करायला समजत नसेल, कदाचित भीती वाटत असेल. पण देवापा सांगते, बघ तुमचे 4 शब्द देवाला. मी तुम्हाला असं, जर तुम्ही जॉईन नाही झाला तर तुम्हाला कळणार कशी हो प्रार्थना कशी करायची. आम्ही ऑनलाईन प्रार्थना घेतोय सध्या. आम्ही स्टाफ म्हणून रोज सकाळी 9 वाजता ह्या ठिकाणी एकत्र येऊन प्रार्थना करतो. एव्हरी डे मॉर्निंग 9 o'clock, मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत. यू कॅन जॉईन दॅट टाइम. एकत्र ह्या ठिकाणी. पण मला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, मी त्या दिवशी बोलत होतो, स्टाफ सांगते की का नाही आपल्या युथची प्रार्थना असावी. दर बुधवारी फक्त आम्ही दुपारी काही जण प्रार्थनेचे 12 ते 1च्या दरम्यान काही जण प्रार्थना एकत्र करतात. का नाही युथनी एकत्र येऊन प्रार्थना करायची? त्यांना चॅलेंज करू, सकाळी 5लाच उठून प्रार्थना करा. ते 5ला उठून जिमला जाऊ शकतात, का नाही ते सकाळी उठून प्रार्थनेत वेळ देऊ शकतात? प्रार्थनेला उठायचं म्हणून काही काही लोक जिम पण रात्री 10 नंतरच करतात. हे सगळे मी त्यांना वटवा गुळ म्हणतो, रात्री 10 नंतर जागणारे लोक. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, तुमचा काही उपयोग नाही त्या जिमचा. सकाळी रात्री 10 नंतर 10 नंतर तुमचं शरीर हे पचनाचं काम करतं, व्यायामाचं नाही काम करत. तुमच्या शरीराचा अभ्यास करा. म्हणतो अरे मूर्खासारखे करू नका, तुमच्या शरीराचं तुम्ही नुकसान करताय. यू आर डिस्ट्रॉईंग युअर ओन हेल्थ. नाही, तुम्हाला काय कळत आहे? आमच्या मिशा पांढऱ्या उगीच झालेल्या नाही आहेत. उन्हात उभारून आम्ही आमच्या मिशा पांढऱ्या केलेल्या नाही आहेत. अजून केस झाले नाही, देवाची स्तुती असो. आम्हाला काही अनुभव आहे, थोडंसं काही माहिती आहे. वडीलधाऱ्यांचं शिक्षण घ्या. व्यायाम सकाळीच करतात किंवा संध्याकाळच्या वेळेला. हॅलो, प्रार्थना मी म्हणत होतो की युथने एकत्र येऊन करावं, टीनेजर्सने एकत्र येऊन प्रार्थना करावी. संडे स्कूलच्या लेकरांनी 15 मिनिटं का होईना लेकरांनी येऊन बोबड्या भाषेत प्रार्थना, सुरुवातीपासून त्यांना स्तंभ उभारायला शिकवा. प्रत्येकाने मंडळीची आणि वैयक्तिक प्रार्थनेचा स्तंभ असला पाहिजे. आठवड्यातून एकदा तरी मी प्रार्थनेत जॉईन होईल. तुम्हाला सकाळी जमत नाही, रात्री 10ला प्रार्थना कोणीतरी सुरू करा. का नाही पास्टर, आय विल टेक प्रेयर नाईट 10 to 11 आय विल प्रे. कम ऑन, या पुढे या. काही लोकांना ड्युटी आहे, काही लोकांची रात्रीची ड्युटी आहेत. मी सकाळी 7ला प्रार्थना करतो. स्टार्ट डुईंग इट. 1 hour प्रेयर. जॉईन दिस प्रेयर. हे आमच्या स्वर्गातील पित्या. ही एक स्तंभ आहे प्रियांनो मंडळीचा. फार सुरेखरित्या सिल्व्यानी सांगितलं की मंडळीचा मनका हा प्रार्थना आहे, कोनशिला आहे प्रियांनो. इट्स व्हेरी इसेन्शियल. तुम्हाला माहिती आहे की येशू ख्रिस्त आज काय करत आहे? येशू ख्रिस्ताच्या जीवनाकडे पहा प्रियांनो. त्याचं जीवन प्रार्थनामय जीवन होतं. येशू ख्रिस्ताने आम्हाला त्याचं उदाहरण घालून दिलेलं आहे. पण आम्हाला ते येशू म्हणतो, अरे शलोमोनापेक्षा एक ज्ञानी व्यक्ती इथं आहे, माझ्यापासून शिका म्हणजे तुम्हाला विसावा मिळेल. तुमच्या जीवाला मी विसावा देऊ इच्छितो. आम्ही यशस्वी होणारे जे लोक आहेत, 7 steps टू बी सक्सेसफुल, त्यांच्यापासून शिकतो फक्त फायनान्शियली सक्सेस होण्यासाठी. पण देव परमेश्वर तुम्हाला पूर्णपणे सक्सेस करू इच्छितो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड.
प्रार्थना मंडळीची पण महत्वाची आहे, वैयक्तिक देखील महत्वाची. वैयक्तिक प्रार्थनेला गोष्ट नाही. तिसरी महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो, पण ती चौथी आहे. पण पहिले तिसरी सांगतो, मग शेवट करणार आहे. ओके, चौथी सांग, बराच वेळ झालेला आहे. तिसरी आहे, पास्टर नका सांगा, मी नाही सांगत आहे, आमचा पास्टर येशू सांगत आहे. पास्टर येशू काय म्हणतात, मत्तचं शुभवर्तमान 6 अध्यायाचं 16 वचन, सगळं सांगा, हे नका सांगू. काय हो? तुम्ही जेव्हा जेव्हा उपास करिता, तुम्ही जेव्हा, सगळे माझ्या मागा म्हणा, तुम्ही जेव्हा, ताईच्या मागा पण बोलू, चल. हा, तुम्ही जेव्हा उपास करिता, तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा ढोंग्यासारखे, तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका. म्लानमुख होऊ नका, कारण कारण आपण उपास करीत आहो आपण उपास करत आहोत असे लोकांना दिसावे, असं लोकांना दिसावं म्हणून ते आपले तोंड म्हणून ते आपले तोंड विरूप करितात. विरूप करतात. मी तुम्हाला खचित सांगतो की मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. भरून पावले. अरे बाप, इथं काय लिहिलं माहिती आहे का? तुम्ही जेव्हा उपास करता, तर असं म्हटलंय का? नाही का, इंग्लिशमध्ये म्हटलंय इफ, 16 वचन आहे, वेन यू फास्ट, असं म्हटलं का? इफ यू फास्ट, जर तुम्ही उपास केला, असं म्हटलं का? नाही. उपास प्रियांनो हा एक खांब आहे, तुमच्या जीवनाचा महत्वाचा खांब आहे. उपास करणे. पास्टर, सकाळचा नाश्ता नाही केला तर चक्कर यायला लागते. पास्टर काय सांगू? अरे तू तुझ्या देहाने चालत आहेस. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखाने निघणाऱ्या 40व्या दिवशी बोलला. 40 दिवस काही खाल्लं नव्हतं, तेव्हा त्याला चक्कर नाही आली रे बाबा. खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने उपास, येशू ख्रिस्त नुसतं शिकवणार नव्हता, आपल्या जीवनामध्ये जे लागू करणार ते. पास्टर सगळं सांगा, उपास नका सांगू, तुम्हाला नाही माहिती सध्या काय चाललेलं आहे. कोविड खायलाच पाहिजे, नाही तर बाहेर. अरे तुम्हाला माहित नाही आहे, जेव्हा तुम्ही उपास करता तुमच्यामध्ये एक वेगळी एनर्जी, एक प्रतिकार क्षमता वाढते तुमची. I'm telling you. उपास हे प्रियांनो आत्मिकरित्या चांगलं आहे आणि शारीरिकरित्या तुम्हाला हेल्दी ठेवणार आहे. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, मी पण चुका केलेल्या आहेत. तीन वाजले की अरे काही नाही, आता प्रार्थना झाली, बसतं आता काय प्रार्थना करायची केली होती. 3ला भूक लागली, चला खा. नाही, तुम्हाला सांगतो प्रियांनो, ह्या देहातून अविश्वास तुमच्या शरीरात कार्य करतो. तुम्हाला तुमच्या देहाला तुमच्या आत्म्याच्या अधीन राहण्यास शिकवायचं आणि तुम्हाला 24 तास उपास करायला शिकायचं. मास्टर, मग उपासाला काय खायचं रे? फोन करतात, पास्टर उपासाला हे चालतं का? म्हटलं इथं चालत मिळत काही नाही. येशू सांगितलं उपास करायचा. पाणी प्या 24 तास. हॅलो, ट्राय इट. मी तुम्हाला सांगतो, हा मी सांगत नाही, येशू प्रियांनो बायबलमध्ये खुद्द, म्हणजे मी उपास करायला होतो, उपासाबद्दल शिकवायला होतं, तो पूर्ण एक 45 मिनिट्सचं टीचिंग होईल. तुम्हाला एस्तरेचा उपास दिसतो 3 दिवस पाण्याशिवाय. ओके, मी तुम्हाला सजेस्ट करत नाही. ओके, 3 दिवसानंतर जर पाणी मिळालं तर कदाचित तुमच्या शरीराला इजा होऊ शकते. ओके, 3 दिवस मनुष्य विदाऊट पाणी जगू शकतो. ओके, पण 3 दिवसानंतर कदाचित मला वाटतं 7 दिवसानंतर तो जास्त प्रभावशाली बनतो. त्याचा 7 दिवसापर्यंत विदाऊट पाणी कदाचित मनुष्य जगेल.
आय एम नॉट शुअर, ते डॉक्टरांना जाऊन विचारा. 40 दिवसाचे उपास. मोशेने 40 दिवस पाणी आणि अन्नाशिवाय तो तिथं जगला, पण तो प्रभूच्या सानिध्यामध्ये होता. प्लीज 40 दिवसाचे उपास करायचे तर यू मस्ट गेट चांगलं. मी ते केलेले आहेत पूर्वी, मला माहिती आहे प्रियांनो, 40 दिवस उपास होऊ शकतात, करू शकतात पूर्णपणे. पण तुम्ही डॉक्टरकडून मार्गदर्शन घेऊन केलं तर जास्त चांगलं होईल. कारण मी असे काही लोक म्हटले 40पेक्षा जास्त गेले आणि ते जेवण ज्यावेळेस त्यांनी 40 उपास सोडला त्यावेळेस त्यांना शरीराला इजा झालेली मी पाहिलेली आहे, त्यांना ॲडमिट करावं लागलेलं मी पाहिलेलं आहे. पण ते सगळ्या गोष्टी. पण मी तुम्हाला सांगतो, उपास आठवड्यातून 1 दिवस तरी उपास असणं गरजेचं आहे. महिन्यातून 3 दिवस तरी उपास एक साथ केले तर खूप चांगलं होईल. मी काही गोष्टी प्रियांनो चुका करून शिकलेलो आहे. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. 3 वाजता जेवण मागतं शरीर, हो, पण त्याला सांगायचं आज रात्री तुला मिळणार नाही, उपाशी राहायचं. ऐक, यू कॅनॉट ईट. तुम्ही मरत नाही, मी तुम्हाला पाहिजे त्या कागदावर लिहून देतो. यू विल नॉट डाई, यू विल नॉट डाई. 21 दिवस मागच्या 2 वर्षापूर्वी मी काही न खाता पिता उपवास केले होते. यू विल नॉट डाई. तुम्ही मरणार नाही, तुम्हाला मी सांगतो. यू विल नॉट डाई. मी मेलो नाही, बट यू विल गेन. इट्स अ टाईम विथ द लॉर्ड. उपास तो प्रभू परमेश्वर म्हणतो की तुम्ही तुमच्या पत्नीपासून वेगळे राहण्यासाठी तुम्ही उपास प्रार्थना करू शकाल. पौलाने लिहिलेलं आहे. पौल स्वतःबद्दल सांगतो, मी माझे उपास तापास झालेले आहेत. एका सेवकाच्या बाबतीमध्ये उपास ही त्याच्या जीवनातली फार महत्त्वाची बाजू आहे. पण कधी कधी तो आमचा स्तंभ तुटलेला असतो, मोडकळी झालेला असतो, पण प्रभू आज तो स्तंभ बांधत आहे. मी तुम्हाला सांगतो, सगळ्यांना दानिएलचा उपास आवडतो नाही का? 21 दिवसाचा उपास. कसा? शाकभाजी आणि मटण नाही, मासे नाही, गोड नाही, काय नाही, पण काहीतरी पाहिजे. पण दानिएल तेव्हा 84 वर्षाचा होता. हॅलो, काही लोकांना बोलण्याचा उपास करण्याची गरज आहे. फोन करून याच्याबद्दल त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे. उपास करा तुमच्या विचारांना. तुम्ही स्वतःचं घर तोडतात. मी सांगत नाही, उपदेश पुस्तक 5 अध्याय 6 वचन सांगतं, तुझ्या मुखाने तुझं काम तोडू नये. काही लोकांना ते कळतच नाही. आपल्या शब्दाने आपलं जीवनाला तोडताय तुम्ही. त्याचा एक उपदेश वेगळा आहे. पण एक गोष्ट सांगतो माझ्या भावना, मी काय सांगत होतो विसरून गेलो. काय सांगत होतो? तुम्ही उपास काही पण करू. यू कॅन फास्ट. हे आय एम गोइंग टू फास्ट. काही लोक मला माहिती आहे की नाही, मी सोशल मीडियापासून उपास. गरज आहे आज प्रियांनो, गरज आहे. यू डिसाईड, यू टेक फास्टिंग. काही दिवसामध्ये मला वाटतं ख्रिस्ती जगतामध्ये उपास चालतील. मी त्या उपासाच्या विरोधात नाही आहे, मी त्याच्या बाजूचाही नाही. कारण ते लोक फक्त तेवढ्याच दिवसासाठी आणि एक विशिष्ट धार्मिक पद्धतीने, मी त्याच्या विरोधात नाही आहे. गरजेचा आहे उपास. पण माझ्या भावानं बहिणीनं, उपास हा एक स्तंभ आहे. चौथी स्तंभ सांगून मी थांबू इच्छितो आणि महत्त्वाचा स्तंभ आहे प्रियांनो हा मत्तचा शुभवर्तमानाचा 6 अध्याय 14 आणि 15 वचन. मत्तचा शुभवर्तमानाचा 6 अध्याय. कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधाची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करेल. प्रियांनो, हा क्षमेचा स्तंभ आहे. दोन्ही वचन वाचले ना? नाही, परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही, जर तुम्ही क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करणार प्रियांनो, नाही. हा स्तंभ आहे. काही लोकांच्या जीवनामध्ये अक्षमा इतकी भयानक आहे. ते ख्रिस्ती आहेत, विश्वासणारे, मी त्यांना क्षमाच करणार नाही. हा मी सांगत नाही, हा प्रभू येशू ख्रिस्तानी सांगितलेली गोष्ट आहे. काही लोक इतकं सहज आपल्या जीवनाला घेतात, त्या स्तंभाकडे दुर्लक्ष करतात. प्रियांनो, म्हणजे काय म्हणतात, इतकं दुर्लक्ष करतात ते त्या स्तंभाकडे.
म्हणजे चालताय ना, पण मी तुम्हाला माझ्या जीवनातून अनुभव सांगू इच्छितो आणि मी माझा संदेश संपवू इच्छितो. मला माहिती आहे अजून 3 स्तंभ मी तुम्हाला सांगायला पाहिजे, मला आता तेवढा वेळ नाही आहे. पण एक गोष्ट प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त तुमचं उत्तम घर बांधू इच्छितो. हालेलुया. तुमचं आणि माझं घर एक देखणं घर असावा. हालेलुया. आणि असं घर असावं ज्या घरातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहणाऱ्या असाव्या. तुमचं आणि माझं घर आशीर्वाद देणारं घर असावं. हालेलुया. काय देणारं घर असावं? अब्राहमाचा आशीर्वाद तुमच्यावर असावा. तुमचं घर एक आशीर्वादाचं घर असावं. तुमचं जीवन आशीर्वादाचं जीवन असावं. आमेन. तुम्ही लोकांना आशीर्वाद देणारे लोक असावेत. स्पष्ट येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे, जेव्हा तुमच्याविषयी लोक वाईट बोलतात त्यांना आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. कारण तुम्हाला आशीर्वाद पाचारण केलेलं तुम्ही आशीर्वाद स्वीकारण्यासाठी. यू आर बीइंग कॉल्ड टू बी ब्लेस्ड. प्लीज. आणि म्हणून हे जे चौथा खांब आहे तो क्षमेचा खांब आहे. एकमेकांना क्षमा करा. एकमेकांना क्षमा करा. आपल्या भावाला क्षमा करा. आपल्या बहिणीला क्षमा करा. आपल्या प्रियांनो, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला आज आम्ही ह्या मेजामध्ये सहभागी होणार काही क्षणामध्ये, हा मेज प्रियांनो कुठल्या मनुष्याने बनवलेला, कुठल्या संस्थेचा मेज नाही. हा खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने देवबापाने बनवलेला हा मेज आहे. हा मेज त्या वधस्तंभाची आठवण आहे. त्या 7 शब्दामधला सर्वात पहिला शब्द आहे, हे बापा ह्यांना कळत नाही हे काय करताय. आणि तो खांब आम्ही बऱ्याच वेळा विसरून जातो, जो त्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला शिकवला. येशू ख्रिस्त आमच्यासाठी प्रियानो उत्तम उदाहरण आहे. जे काही त्यांनी सहन केलं त्याची चुकी काहीच नव्हती. काहीच नव्हती. त्याच्या मुखातून कधी अपशब्द कोणाविषयी निघाला नाही. त्यांनी कधी लबाडी केली नाही. त्यांनी कधी कोणाला फसवलं नाही, चोरी केली नाही, कधी कोणाला वाईट बोलला नाही. माझ्या भावानं बहिणींनो, तो जे काही सहन करत होता ते भयानक गोष्ट होती, वाईट परिस्थिती होती. ते सहन करत होता. आज देवा परमेश्वर तुम्हाला सहनशीलसाठी बोलवत आहे. तुम्ही काही केलेलं नसतानाही तुमच्या विरुद्ध लोक जेव्हा वाईट करतात, तुम्ही आणि मी एक गोष्ट शिकलं पाहिजे, क्षमा करण्यासाठी. क्षमा करण्यासाठी. यू शुड लर्न टू फॉरगिव्ह पीपल. क्षमा करण्यासाठी हा एक मोठा स्तंभ आहे. क्षमा करणं. रेचल ते खूप चांगलं शिकवते त्याविषयी. क्षमा करणे, फॉरगिव्हिंग पीपल. एकमेकाला क्षमा करा. कारण गरजेची गोष्ट आहे. मी माझा वैयक्तिक अनुभव सांगून मी आज आपण मेजामध्ये जाणार, पण हा अनुभव विसरून मी माझ्या जीवनामध्ये खूप काही गोष्टी शिकलो. प्रियांनो, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, मी जे खूप त्रासातून शिकलो तुम्ही तसं शिकू नका. प्लीज डू इट. ह्या खांबांना तयार करा आपल्या जीवनामध्ये. शिका क्षमा करायला. माझ्या जीवनामध्ये प्रियांनो हा जो अनुभव आहे आत्ताचा नाही. आमचा विवाह झाला, माझा रेचलचा विवाह 1994 मध्ये, 93 मध्ये झाला का, 93 मध्ये झाला. बरोबर, सॉरी. 93चीच गोष्ट कदाचित ती, पण विसरतो कधी कधी वर्ष. ओके, नाव विसरलो नाही अजून, रेचल लक्षात आहे. सॉरी, जेव्हा तुम्ही मला भेटायला येतं जर तुमचं नाव वेगळं घेतलं तर तुमचं जे नाव खरं आहे ते मी घेत असतो, पण मी जरा बोल्ड आहे, चुकीचं नाव घेऊन टाकतो तुमचं. पण माझे वचनं माझ्या लक्षात राहतात बरं का. प्रभू मला चांगली बुद्धी देते, तल्लक बुद्धी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आमचा विवाह झाला त्या वर्षीची घटना आहे. आणि त्या विवाहामध्ये असताना माझ्या जीवनात मी वाढलो असताना काही अशा प्रसंगातून मी गेलो की माझ्यावर खूप अन्याय झाला. वेगवेगळ्या मार्गाने अन्याय झाला. आणि त्यामुळे माझ्या अंतःकरणात खूप लोकांविषयी अक्षमा होती. विशेष करून जे पुढारी होते त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये अक्षमा होती, भयानक अक्षमा होती, राग होता.
आणि असं असताना मी फार पूर्वीपासून विश्वासाने जीवन जगणारा आहे आणि मी औषध घेण्यापासून स्वतःला दूर ठेवायचं. मी औषधाच्या विरोधात नाही आहे, प्लीज क्षमा करा. तुम्ही औषध घेता म्हणजे पाप करता असं मी म्हणत नाही आहे. तुम्ही स्वतःला वाचवता चांगलं आहे, पण मला एक गोष्ट माहिती आहे की देवाचं वचन हे आरोग्य देणारं वचन आहे. अजूनही मला माहिती आहे, अजूनही माझा विश्वास आहे. माझ्या जीवनातल्या किती वर्ष, 25 वर्ष तरी मी कदाचित औषधं घेतले नसते. अंदाज आहे की मला कल्पना नाही, पण बरेच वर्ष प्रियांनो मी औषधं घेतलेली नाही. ओके. आणि देवाने मला निरोगी जीवन दिलं. मी देवाच्या वचनावर अवलंबून होतो. पण त्यावेळेला अचानक असं झालं, एक घटना घडली की एका शनिवारी मला वाटतं का कुठल्या तरी दिवशी मला ताप आला. मला आठवत नाही कुठला दिवस होता, पण विवाह झाल्यानंतरच्या 3-4 महिन्यामध्येच ही घटना घडली होती. मी आजारी पडलो, इतका आजारी पडलो की माझा ताप 103 पर्यंत गेला. आणि बरं होतं तेव्हा कोविड नव्हता. कोविड नावाची गोष्टच माहीत नव्हती, तेव्हा काही प्रॉब्लेम नव्हतं. ओके. पण ताप तेवढा झाल्यानंतर मी आपला चादर घेऊन झोपून होतो. मग माझी आई म्हटली, नाही उठ, तुला जायचं डॉक्टरकडं. म्हटलं नाही मी नाही जा. ओके, नाही उठ चाल. मग गेलो, डॉक्टरकडे गेलो. त्या आठवड्यात औषध घेतलं. औषध घेतल्यानंतर बरा झालो. ओके, बरा झालो. शनिवारच्या दिवशी रविवारी चर्चला नाही गेलो कारण अशक्तपणा खूप अशक्तपणा होता. सोमवारी कामावर गेलो, पण तिथं गेल्या अंगात थंडी भरून आली, म्हणून मला परत यावं लागलं. आणि पुन्हा तापाचा एपिसोड सुरू झाला. परत औषध घेतलं, तो आठवडा गेला. पुन्हा एक रविवार गेला. त्यानंतर सोमवारी बरा झालो. परत सोमवारी ताप सुरू झाला. पुन्हा औषधं घेतली. 3 आठवडे प्रियांनो मी ह्या औषधाच्या आणि ह्या आजाराच्या गोष्टीत होतो. पण 3ऱ्या आठवड्यानंतर रेचलला म्हटलं, रेचल, वी हॅव टू गो टू चर्च. नो वे, आय एम नॉट गोइंग टू सिट ॲट होम. आणि त्या आठवड्यात मी चर्चला आलो. आणि मला आठवतं मी गाडी घेऊन नव्हतो आलो, रिक्षाने आलो. आणि त्या ठिकाणी चर्चला बसूनच उपासना करत होतो. त्या दिवशी येऊन त्या पास्टरांनी उपदेश केला. एक पास्टर होते, पास्टर राणा, दिल्लीहून आलेले पास्टर राणा होते, की यंग मॅन, तरुण व्यक्ती. त्यांनी त्याची थोडी छोटीशी साक्ष सांगितली. साक्ष सांगितल्यानंतर तो म्हणाला, आज मी उपदेश करणार आहे, पण मी उपदेश करण्याअगोदर तुम्हाला सांगतो, मी एक तयारी केली होती, पण इथं वर्शिप करत असताना देवबापाने मला मार्गदर्शक बोलत मला 11 वाद्याने 25 वचनातून उपदेश करायला सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये असं लिहिलं 11:25 जेव्हा तू प्रार्थना करायला उभा राहतोस तेव्हा जर तुझ्या मनात कोणाविषयी काय असेल तर क्षमा कर, म्हणजे स्वर्गीय पिता देखील तुला क्षमा करेल. अरे बापरे. आणि त्यांनी त्या क्षमेवर उपदेश केला. बरेचसे वचनं सांगितले, क्षमा केली. आणि क्षमेबद्दल सांगत असताना मला वाटतं 25-30 मिनटं ते बोलत होते. आणि त्यानंतर मी ठरवलं माझ्या मनामध्ये, माझ्या मनामध्ये 3 ते 4 लोकांबद्दल अक्षमा होती. म्हटलं, ह्यांना मी क्षमा करणार. आणि प्रियांनो, त्या क्षणी मी उठलो. त्यांनी आव्हान केलं, कोणाला क्षमा करायची आहे का? आणि मग त्यामध्ये मी एक होतो. मी उठलो आणि मी त्या 3 लोकांना क्षमा केली. 3 होते, 4 होते. त्यांना म्हटलं, प्रभू, ते म्हटले आपल्या हातात त्यांना पकडा आणि सोडून द्या. मी त्यांना हातात पकडलं आणि सोडून दिलं. ज्या क्षणी मी त्यांना सोडून दिलो, मी असा पडणार होतो. मी सावरलं, उभा राहिलो. पण तुम्हाला मी सांगतो प्रियांनो, त्या दिवसानंतर तो तप आला नाही. किती वर्ष, 25 वर्ष. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, ताप नावाची गोष्ट मागील आज कदाचित 28 वर्ष झाले, ताप नावाची गोष्ट कधीच आली नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला आणि मला प्रियांनो, हे हार्ड वर्क आहे, पण ही रियालिटी आहे. ज्यावेळेस अक्षमा मनामध्ये ठेवता, मी त्यातून शिकलो. आणि त्यामुळं मला कोणी माझ्याबद्दल काही बोलू दे, लोकांना सांगू दे, हे असं करतात माझ्याबद्दल, मला किती गोष्टी बोलल्यात माझ्या जीवनामध्ये. अरे हा मनुष्य ना पोरी घेऊन पळून जाणार आहे. जेव्हा तरुण होतो मी अजून चांगला देखणा होतो. माझ्याबद्दल एवढं बोललं गेलेलं आहे, ह्यांनी पैसे खाल्ले, ह्यांनी असं केलं तसं केलं. पण त्या प्रत्येक व्यक्तीला त्या क्षणापासून मी म्हटलं, ह्यांना क्षमा करतो, ह्यांना मी क्षमा करतो. प्रभू, ते बोलण्या अगोदर यांना क्षमा करण्याची पद्धत प्रभूने मला शिकवली. मी हात जोडून विनंती करतो, क्षमा करणं हा एक फार मोठा खांब आहे.
असं याचा अर्थ असं नाही की पास्टर त्यांनी माझं खूप वाईट केलेलं आहे आणि क्षमा करून परत जाऊन त्याला तू ते गोष्ट कर असं मी म्हणत नाही प्रियानो. त्यातून काही गोष्टी तुम्ही शिका, पण त्या व्यक्तीच्या विरोधात मनात काही ठेवू नका. क्षमा करा त्यांना. कदाचित त्यांच्यापासून तुम्ही अंतर राखू शकता. दॅट्स नो, इट्स विजडम. असे कितीतरी लोक आहेत सेवेमध्ये आम्ही असताना आम्ही अनुभवतो. वेगवेगळे लोक आमच्या जीवनात आम्हाला भेटतात. सुरुवातीला आम्हाला ते समजून येत नाही, ओळखून येत नाही, पण त्यांच्याबद्दल आम्ही मनात गोष्टी ठेवत नाही. आम्ही त्यांना क्षमा करून टाकतो. हालेलुया. माझ्या भावांनो बहिणींनो, हा क्षमेचा स्तंभ आमच्या जीवनात. माझी इच्छा आपण सर्वजण आपल्या जागेवर उभे राहूया. ओके. मला माहिती आहे प्रियांनो, मी हे पुढचे 3 स्तंभ तुम्हाला आज सांगू शकणार नाही आहे, कारण वेळ झालेली आहे, माझा वेळ संपलेला आहे. पण प्रभू होऊ देईल तर पुढच्या आठवड्यामध्ये आपण ते ऐकणार आहोत. पण आज मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, हा जे स्तंभ आहेत हे तुम्हाला बांधायचे. दुसरा खुद्द दैबाप येऊन तुमच्यासाठी बांधणार नाही आहे. प्लीज. तो तुम्हाला फक्त शिकवेल की सुधीर हा खांब आहे रे बाबा, तुला क्षमा करायची आहे, तुला द्यायला शिकायचं आहे, देण्याबद्दल ऑफरिंगबद्दल तुला गोष्टी शिकायचे, प्रार्थना करणं तुला शिकायचं आहे, उपास करणं हे तुझ्या जीवनातलं एक खांब आहे. प्लीज. जर तुम्हाला काही आजार वगैरे असेल तर कोणाच्या तरी माहिती घेऊन, डॉक्टरकडून विचारून, पण उपासाने तुमचे आजार पळतात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. कोणतरी सांगितलेलं तुमच्या आतमध्ये 13 अवयव आहेत आणि ते दिवसरात्र काम करतात. कारण तुम्ही दिवसात जरा काम करायला लावता प्रत्येक 2 तासाने. त्यांना पण कधीतरी विसाव्या द्या. आठवड्यातून एकदा तरी तुम्ही घेता सुट्टी, त्यांनाही द्या. हॅलो. योग्य उपास, दानियेलाचा उपास करायला शिका, हरकत नाही. पण स्टेप ऑफ फेथ, विश्वासाने देवाला मागा. देवा, मी देवाला मागतो, देवा मला उपास करायचे, मला 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 नाही जमत, मला सहाय्य कर. आणि देवाचा आत्मा मला सहाय्य करतो प्रिया. कारण परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देणारा देवा. योग्य प्रियांनो हे स्तंभ उभारा. हा क्षमेचा स्तंभ महत्वाचा स्तंभ. आज देवाचा आत्मा तुम्हाला ते बोलत. आपण उभे असताना प्रियांनो, जर तुमच्या मनात कोणाबद्दल कदाचित तुम्ही स्वतःला क्षमा केली नाही, असे काही लोक आहेत, मी चूक केली आहे ती. आज रिचल ताई सकाळी बोलत होती, असे काही लोक आहेत जे म्हणतायत की मी चुकली, देव माझं ऐकणार नाहीये. तिने तुम्हाला वधस्तंभाकडे घेऊन, पण मी आज तुम्हाला सांगतो, तुम्ही स्वतःला क्षमा करायला शिका. फॉरगिव्ह युअरसेल्फ. गॉड लव्स टू फॉरगिव्ह यू. देवा तुम्हाला क्षमा करू इच्छितो. आपले डोळे बंद करूया काही क्षण. देवाचा आत्मा इथं काम करत आहे. देव तुमच्या जीवनामधले काही स्तंभ बांधत आहे. ही वॉन्ट्स टू बिल्ड फ्यू थिंग्स इन युअर लाईफ. पवित्र आत्मा तुम्हाला सांगते बोललेला आहे. मी रेचलला विनंती ती पुढे येईल. जस्ट अ स्मॉल प्रेयर ऑफ फॉरगिव्हनेस. देवाचा आत्मा आमच्या जीवनात सांगते बोलत आहे. प्रे फॉर, लीड पीपल इन प्रेयर. देवाचा आत्मा तुम्हाला सांगते बोलत आहे. मी तुम्हाला सांगतो, आज देवाचं आरोग्याचं सामर्थ्य तो मोकळं होत आहे. God will release healing and health in your life. त्या हाडांना तो आरोग्य, त्या हाडांना, मी तुमच्या हाडांबद्दल बोलत आहे. शुष्क रुष्क हाडांना तो आरोग्य देतोय. तुम्ही काही केलं नसताना काही लोकांनी तुमच्या विरुद्ध गोष्टी केलेल्या आहेत. बट यू टेक डिसिजन टुडे, आय फॉरगिव्ह दॅट ब्रदर. मी त्या भावाला क्षमा कर, मी त्या बहिणीला क्षमा करणार. Lead for some time. Pray for. प्रियानो का नाही, म्हणजे मागं एक प्रार्थना करूया. परमेश्वर पिता, आज मी निवड करत आहे क्षमा करण्याची. त्या वधस्तंभाकडे मी पाहत आहे.
जशी तू मला क्षमा केली जशी तुम्हाला तशी आज तशी त्या आज प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीला मी क्षमा मोकळी करत मी आहे. क्षमा मोकळी करतो. तुझी क्षमा तुझी क्षमा माझ्या जीवनात माझ्या मी जीवनात स्वीकारत आहे. मी स्वीकार मी स्वतःला क्षमा करत मी स्वतःला क्षमा करतो. धन्यवाद प्रभू, धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद त्या क्षमेसाठी धन्यवाद, त्या क्षमेसाठी धन्यवाद धन्यवाद प्रभू तुझ्या रक्तासाठी. धन्यवाद तुझ्या रक्त तुझं रक्त आम्हाला शुद्ध करतं. तुझं रक्त आम्हाला शुद्ध. धन्यवाद प्रभू, आम्ही स्वीकारतो प्रभू आम्ही तुझं वचन स्वीकारतो तुझं वचन येशूच्या नावामध्ये.